आज हम चना पालक बनाएंगे। देखो, ये चना पालक के लिए हमने अभी चना ले लिया है। ये अभी हम चना उबालने रख देंगे। देखो, चूल्हे पे बनाएंगे हम। तो ये चना उबलने रख देंगे हम। ये 1 कटोरी चना ले लिया है हमने। ये देखो, ये चना ले लिया है 1 कटोरी। इसको हम उबालने रख देंगे। अभी इसको धो लेंगे। इसको बढ़िया कोम आ गई है। ये हम धो लेंगे इसको। चना पालक बनवणार आहे आपण आज. तर हे पहा, हे धुवून घेणार आहे आपण स्वच्छ आणि नंतर याची भाजी करणार आहे. चांगली 7-8 सीटी हो द्यायची. 7-8 सीटी होने देने की बाद में अपन इसको निकाल लेंगे. अच्छे महीन चना हो गए कि फिर अपन निकाल लेंगे. बहुत सुंदर होती है चना पालक. ये देखिए, इसमें अपन तेज पान डालेंगे, ये दालचीनी डालेंगे और थोड़ा नमक डालेंगे. बहुत सुंदर होती है. ये देखो, अब अपन 7-8 सीटी होने देंगे. बाद में अपन इसको निकाल लेंगे. ये अपना चना हो गया है. अब चना पालक के लिए चना पालक बनाने वाले हैं. तो अपना ये चना हो गया है. ये देखो, बढ़िया उबल गया है. ये बहुत सुंदर. ये देखो, बहुत अच्छा, खूप चांगलं आपले हरभरे झालेले आहे, उकडलेले आहे. आता आपण हे उतरून घेणार आहे आणि आता आपण पालक उकडणार आहे. पालक ठेवणार आहे आता. त्याच्यासाठी मी आता पालक घेऊन घेतलेला आहे. आता आपण हे पालक घेऊन घेतलेले आहे. चना पालक बनवायला धुवून घेणार आहे. पहा, छान. चना पालक खूप सुंदर होते. चना पालक तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा. आता आपण हे उकडायला ठेवणार आहे. पहा, हे उकडायला ठेवणार आहे आपण. पालक उकडल्यावर त्याच्यात पण ते फोडणी देणार आहे. मग हे पहा, मीठ टाकून द्यायचं. म्हणजे हे आपली भाजी जी आहे ती हिरवीच राहते. नमक डाल दिया हूँ मैंने. नमक डालने से ये अपनी जो सब्जी है ये हरी रहेंगी. बढ़िया कलर आएगा इसका, ग्रेवी का. अब अपन ये पालक कट कर लेने वाले हैं.
ऐसी थोड़ी बड़ी बड़ी भी रही तो चलता, अपने को उबालनी है। उबाल के अपन मिक्सी में निकाल लेंगे इसको। आपली पालक पण झालेली आहे। आता आपण हे फोडणी देणार आहे। चना पालक पहा, खूप सुंदर होते चना पालक। या पद्धतीने तुम्ही करून बघा। कढई तापलेली आहे। तापल्यावर आपण याच्यात तेल टाकणार आहे। मोहरी टाकलेली आहे। आपण मोहरी तडतडली म्हणजे जिरं टाकणार आहे। पहा, ये राइस डाल दी हूँ मैंने, अभी जीरा डाल रही हूँ। जीरा डाल दिया हूँ। दालचीनी डाल देंगे अपन। ये जीरा राई ये डालने के बाद दालचीनी और प्याज कांदे टाकणार आहे। हे पहा, चना पालक बना रही हूँ मैं आज। बहुत सुंदर होता है चना पालक। अपने चने भी बहुत अच्छी तरह से उबल गए हैं ये, और पालक भी अपन ने मिक्सी में से निकाल ली है। ये देखो, पालक भी मिक्सी से निकाल ली है। अब अपन इसको तड़का देने वाले हैं। चना पालक इसकी बनाने वाले हैं अपन, ये पालक की। आपला कांदा झालेला आहे। आता आपण हे आलं लसणाची पेस्ट हे टाकणार आहे। लाल मिरची पावडर, हळद, हल्दी, मिर्ची और लाल मिर्ची पाउडर, हल्दी ये डाल दी है मैंने, और अदरक लहसुन की पेस्ट वो भी डाल दीजिए। अब इसमें थोड़ा स्वाद के लिए मैं ये मीठी नीम के पत्ते डाल रही हूँ। कढीपत्ता टाकत आहे मी याच्यात चवीसाठी। खूप छान होते कढीपत्ता। प्रत्येक भाजीत असलं तर चांगलं आहे, कारण कढीपत्त्याचे खूप फायदे आहेत।
मी कढीपत्त्याची चटणी टाकलेली आहे, तुम्हाला माहीत आहे, पाहिलीच असेल. खूप आयुर्वेदिक आणि म्हणजे पूर्ण पौष्टिकता आहे याचा कढीपत्त्यामध्ये. प्रत्येक भाजीत जर टाकलं तर खूप चांगलं आहे. खूप छान ग्रेव्ही होणार आहे याची. आता टमाटे टाकून देणार आहे. या पद्धतीनं करून पहा तुम्ही. चना पालक हे ग्रेव्ही चांगली शिजू द्यायची आपल्याला. नंतर आपल्याला पालक टाकायचं आहे याच्यात. मीठ कमीच टाकणार आहे, कारण आपण चण्यामध्ये पण टाकले होते, चने उकडायला टाकले होते. तर ये नमक मैं थोड़ा कमी डालूंगी, क्योंकि अपन ने चने उबाले थे ना, उसमें भी डाला है, इसलिए अपन थोड़ा कमी डालेंगे नमक. धनिया पाउडर, चुलीवरची विशेष म्हणजे चुलीवरची चना पालक तुम्ही करून बघा आणि सांगा मला कमेंट्समध्ये कशी झालेली आहे. आणि सबस्क्राईब करत जा तुम्ही. सबस्क्राईब करत नाही आहे माझ्या ह्याच्यात, मला माहीत पडते. आवडला की नाही आवडला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी आवडली करायची आहे ते पण मला सांगा. ते ती मी म्हणजे कोशिश करेन मी तुम्हाला करून दाखवायची. तरोट्याची भाजी टाकलेली आहे मी. पुनर्नव्याची भाजी पण टाकलेली आहे. ते पण बघा तुम्ही माझ्या चॅनलवर येऊन ओपन करा माझं राधा बिसंदरे. माझ्या चॅनलवर येऊन तुम्ही पहा. खूप सुंदर होते हे चना पालक. या पद्धतीनं करून बघा तुम्ही एक वेळा. चांगले शिजू द्यायचं हे. याची छान तरी येते वर. पहा तरी वर येत आहे अशी. किती सुंदर होत आहे चना पालक. छान कलर आलेला आहे, लाल लाल कलर. वर तरी येत आहे पहा. आता आपण काय करणार आहे, हे थोडीशी याची तरी आपण काढून ठेवणार आहे वर, म्हणजे सजावटसाठी. आणि आता आपण पालक टाकून देणार आहे.
हे वरवरचं थोडं आपण तेल असं काढून ठेवणार आहे. हे पहा. आणि याच्यात आता आपण आपली पालक आपण मिक्सीमध्ये काढून घेतलेली आहे. ये पालक टाकणार है. पालक डाल रही हूँ मैं. ये मिक्सी में निकाल के रखी हूँ ये पालक. अब इसमें थोड़े जार में थोड़ा और पालक रह गया है, इसको अपन पानी डाल के ये भी डाल देंगे इसमें. इस प्रकार से बना के देखो, बहुत सुंदर होती है चना पालक. चला आपली हे पालक झालेली आहे. आता याच्यात आपण चना टाकणार आहे. पहा, आता याच्यात आपण चना टाकणार आहे. पहा, आता आपला चना झालेला आहे. किती सुंदर कलर आलेला आहे याला. आता आपण काढून घेणार आहे चना. पहा, पहा किती सुंदर झालेला आहे. खूप सुंदर झालेला आहे चना आपला. आता याच्यात आपण आपला मसाला टाकून देणार आहे. आपण छान त्याची आपण हे पहा, आपला चना पालक किती सुंदर झालेला आहे. चना पालक किती सुंदर झालेला आहे. आपण चुलीवर केलेला आहे चना पालक. खाऊन बघा तुम्ही, एक वेळा असे करून बघा आणि सांगा मला का चना पालक कसे झालेला आहे. पहा, खूप सुंदर झालेला आहे चना पालक.